विषय आहे आनंदी जीवनाचा मार्ग. आनंदी जीवनाचा मार्ग याचा अर्थ काय की तुम्ही पोलीस आहात, हे सेवानिवृत्त अधिकारी आहे LICचा, एखादा व्यापारी असतो, एखादा मंत्री असतो, एखादा शेतकरी असतो, एखादा कामगार असतो. या गोष्टीवरती काही अवलंबून आहे का आनंद? त्याचा काही संबंध नाही. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो की एक जेलमध्ये असलेला कैदी ज्याला 7 वर्ष शिक्षा झाली होती त्याला पत्रकार भेटले आणि एक व्यापारी ज्या समृद्ध होते त्याचे कार वगैरे सगळे बंगला सगळे दोघांना भेटले. ते जेलमध्ये शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचं म्हणणं काय होतं की मी मजेत आहे. आणि कसं काय म्हणजे शिक्षा भोगताना काय म्हणे, इथे टीव्ही नाही, पेपर नाही, नातेवाईक नाही, पोरं नाही, बायको नाही, कटकट नाही, डोक्याला ताण नाही. रात्री झोपायचं, सकाळी उठायचं, चहा घ्यायचा, मस्त दिवसभर काम करायचं, राब 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 काम करायचं आणि रात्री मस्त मस्त झोप लागते म्हणे, शांतपणे, मस्त डोक्याला ताण नाही म्हणे. आणि व्यापाऱ्याला भेटलं तर व्यापारी म्हणे काय करू, 6-7 कोटीचा टर्नओव्हर आहे, 3-4 कोटीचं कर्ज आहे, ते व्याजवाले नियमावाले इतके मागे लागतात. आणि बायको दर महिन्याला कुठतरी जायचं म्हणते, कुठतरी साड्या गिड्या घेत राहते, दागिने घेत राहते. आणि पोरगा काही शिकत नाही तर MBBS व्हावं अशी माझी इच्छा आहे. आणि नोकर ते इतके वाईट भेटलेले, तुम्हाला माहिती इतकी प्रॉब्लेम आहेत म्हणून तो इतके प्रॉब्लेम सांगायला लागला. सुखी कोण, आनंदी कोण? का? कारण त्याने मानलं आहे की मी आनंदी आहे. देविली अनंते तैसीची आहे, बरोबर की? म्हणजे याचा अर्थ सिद्ध काय होतं की आनंदी आहात की नाही, सुखी आहात की नाही, तुम्हाला दोघींना सुद्धा मी मोबाईल पाहायला चान्स देणार आहे. मोबाईलला नक्की चान्स देणार आहे मॅडम. मोबाईल नको सोबत माझ्याकडे बघा. कसं असतं माहितीये का तुम्हाला की जे जे आपल्या समोर आहे त्याचा उपभोग, त्याचा आनंद घ्यायला. आता 1 तासानंतर तुम्ही मला बोलवलं तरी मी येणार नाहीये, उद्या मी पडणार नाही, परवा मी येणार नाही. आता 1 तासच तुमचा माझा आहे, त्याचा पूर्ण आनंद घ्या. कारण यामध्ये तुम्हाला खूप छान छान गोष्टी जाणार आहेत. आनंदी जीवनाचं एक मेव रहस्य तुम्हाला सांगतो, तोच आनंदी आहे जगामध्ये की तो समजेल की मी आनंदी आहे. त्या काळावर तो समजेल की मी दुःखी आहे, तो कधी सुखी होऊ शकणार नाही. जो समजेल की मी आनंदी आहे त्याला जगातली कोणती शक्ती, कोणती व्यक्ती, कोणती देवता, कोणीही त्याला दुःखी करू शकणार नाही. आपण सगळे कशाचे गुलाम आहेत माहिती तुम्हाला? अनेक गोष्टी गुलाम, पैशाचे, नोकरीचे, वासचे, सरकारचे, काही काही म्हणतात ना जोरुका गुलाम, ते पण असतात. जोरुके गुलाम पण असतात. आपण सगळे गुलाम आहोत का? का कारण नाही तुम्हाला? नाही, एक चोख 52 असतात ना, 2-4-5 चोकर असतात. तुमची संख्या तेवढीच आहे, मी मोडली 100, 70, 58 आलं लक्षात. म्हणजे आपल्यामध्ये गुलाम पण असतात. आपण गुलाम कशाचे असतो? आपण गुलाम आणखी एका गोष्टीचे असतो जे तुमच्या लक्षात आलेलं नाही, ते म्हणजे सवयीचे गुलाम. आपण सगळे कशाचे गुलाम असतो? सवयीचे गुलाम असतो. त्यामुळे तुम्ही सवय लावून घ्या की तुम्ही आनंदी आहात. बरोबर ना मॅडम? लागत्या मॅडम? तर आपण सगळे आनंदी आहोत अशी समजून घ्या आणि अशी सवय लावा, तुम्ही आपोआप आनंदी होणार आहात.